स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर अवश्य करा। चला तर कथेला सुरुवात करू। एका गावात रामू नावाचा गरीब बंजारा राहत होता। त्याच्यासोबत त्याची पत्नी गौरी राहत होती। दोघेही खूप गरीब होते, पण प्रामाणिक आणि समाधानी होते। एके दिवशी गावातील श्रीमंत सेठाने रामूला व्यापारासाठी काही रुपये दिले। रामू ते पैसे घेऊन दुसऱ्या गावात निघून गेला। रात्र झाली। गौरी आपल्या छोट्याशा झोपडीत एकटीच झोपलेली होती। त्याच वेळी लोभी सेठ तिच्या घराजवळ आला। रामू घरी नसल्यामुळे शेठच्या मनात वाईट विचार आले। तो घरात शिरला, पण गौरी घाबरली नाही। तिने शांतपणे शेठाला विचारले, तुमच्याकडे इतकी संपत्ती आहे तरी तुम्ही दुसऱ्याच्या सन्मानावर डोळा का ठेवता? शब्द ऐकून सेठ गप्प झाला। गौरीने त्याला आई वडिलांची शिकवणची आठवण करून दिली। तिच्या धैर्याने आणि प्रामाणिकपणाने सेठला स्वतःची चूक समजली। तो लाजला आणि ताबडतोब तिथून निघून गेला। काही दिवसांनी रामू परत आला। त्याने व्यापारातून चांगला नफा कमवला होता। सेठाने गावासमोर आपली चूक मान्य केली आणि रामू गौरीची माफी मागितली। त्यानंतर त्याने गरिबांना मदत करण्यास सुरुवात केली। गावात रामू आणि गौरीच्या प्रामाणिकपणाचा चर्चा झाली। लोक म्हणू लागले की संपत्तीपेक्षा चांगले विचार आणि स्वच्छ मन अधिक मौल्यवान असते। या कथेचा आपल्याला असा संदेश मिळतो की वाईट विचारांवर चांगुलपणा आणि धैर्य नेहमी विजय मिळवतो। ही कथा कशी वाटली? जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।